नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका पालघरमधील सुपरस्टार कलाकाराची बायोग्राफी घेऊन आलो आहे। स्वतःचा प्रायव्हेट जॉब, स्वतःची आवड, स्वतःची कला त्याने जपली। मित्रांनो, तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून करायची असेल तर ती गोष्ट करायला मार्ग नक्कीच सापडतो। मी आदिवासी बॉय या गाण्यातून सुरुवात केलेला कलाकार म्हणजे आपला सर्वांचा लाडका आदिवासी कलाकार अविनाश जाधव। अविनाश जाधवची संपूर्ण जीवन कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अविनाश जाधवचा जन्म कुठे झाला, त्याने त्याचे शालेय शिक्षण कुठे पूर्ण केलं, त्याचं लग्न झालं आहे का, तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा, जेणेकरून मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळत राहील। मित्रांनो, अविनाशचं पूर्ण नाव अविनाश सोनू जाधव असं आहे। त्याचा जन्म 27 मार्च 1999 झाला आहे। 2025 नुसार तो सध्या 26 वर्षांचा आहे। मित्रांनो, अविनाशचं मोडगाव खोरीपाडा असं आहे। त्याचे बालपण तसेच शालेय शिक्षण येथूनच पूर्ण झाले। त्याने 8वी पर्यंतचे शिक्षण गावातील शाळेतून पूर्ण केले। यानंतर पुढील शिक्षण कळमदेवी आश्रम स्कूल उधवा येथून पूर्ण केले। पुढे त्याने 11वी आणि 12वीचे शिक्षण डहाणूमधील वडकुन कॉलेजमधून पूर्ण केले। यानंतर अविनाशने BSc नर्सिंग करायचे ठरवले। आनंद नर्सिंग कॉलेज ऑफ नाशिक वैजापूर येथून त्याने BSc नर्सिंगची डिग्री घेतली। मित्रांनो, अविनाशच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या करुणा हॉस्पिटल बोरिवली येथे काम करतो। चला तर जाणून घेऊया अविनाशच्या यूट्यूब प्रवासाला कशी सुरुवात झाली। ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा अविनाश एका कंपनीमध्ये काम करत होता। त्यावेळी अविनाश त्याचे डान्स तसेच स्टंटचे व्हिडिओज यूट्यूबवर अपलोड करत होता। हेच व्हिडिओ पाहून त्याला पहिली ऑफर मिळाली, ते म्हणजे मी आदिवासी बॉय या यूट्यूब सॉन्गमध्ये काम करायची। अविनाशने ही संधी जाऊ दिली नाही, त्याने या गाण्यामध्ये काम केलं। या गाण्यात अविनाशने नैनिदा काकरा यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती। सध्या या गाण्याला 9 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेले आहेत। तर या गाण्यानंतर अविनाशला अनेक नवनवीन गाण्यांच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि यानंतर अविनाश जाधवने कधी मागे वळून बघितलेच नाही। त्याने अनेक सुपरहिट गाणी दिली। त्याच्या अनेक गाण्यांनी मिलियन्सचा आकडा पार केला आहे। त्याच्या गाण्यांवर लोक लग्नात नाचू लागले। लाख रुपया मोबाईल, पडलो प्रेमात, जवळ ये ना, लाल साडी, हरकत नाही लग्नाला, दरसू तू राणी जशी, खजऱ्याची झाडाखाली अशा अनेक गाण्यांमध्ये त्याने काम केलं आहे। मित्रांनो, या सर्व गाण्यांपैकी उडदाची डाल हे अविनाश जाधवचं आत्तापर्यंतचं सर्वात सुपरहिट गाणं आहे। या गाण्याने आत्तापर्यंत 7 मिलियनचा आकडा पार केलेला आहे। या गाण्यामध्ये अविनाशने पायल वरठे यांच्यासोबत स्क्रीन शेअर केले होते। हे गाणं तुम्ही आइये एक वेळा म्युझिक या यूट्यूब चॅनलवर बघू शकता। मित्रांनो, अविनाश जाधवचा फॅन बेस खूपच तगडा आहे। सध्या त्याच्या इंस्टा अकाउंटवर 30,000पेक्षा जास्त फॉलोअर्स झालेले आहेत। त्याच्या इंस्टा अकाउंटवर तो त्याच्या नवनवीन गाण्यांचे अपडेट्स, स्टोरीज वगैरे टाकत असतो, तर त्याच्या इंस्टा अकाउंटला फॉलो नक्कीच करा। तर मित्रांनो, ही होती अविनाश जाधव यांच्याविषयी थोडीशी माहिती। तुम्ही अविनाश जाधवची गाणी बघता का? कमेंट करून नक्की सांगा। पुढची बायोग्राफी कोणाची पाहिजे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। पालघरमधील सुपरहिट कलाकारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा।